नमस्कार मंडळी, आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 आणि आज ज्येष्ठ गौरी आवाहनाचा दिवस, महालक्ष्मीचा आगमनाचा दिवस। सर्वांना या ज्येष्ठ गौरी आवाहनाच्या खूप खूप शुभेच्छा। काल 9 सप्टेंबरला आपण लाईव्हमध्ये जे प्रश्न आले होते वेळेच्या कमतरतेमुळं, ते प्रश्न आणि त्याचे उत्तरं आपण आज रेकॉर्ड करतो आहे आणि टाकत आहोत। तर पहिला प्रश्न आहे, मी 25 जूनला सोयाबीनची लागवड केली आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन केलं असून 28 जुलैला ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून टाकला। ट्रायकोडर्माचा वापर पुन्हा करावा लागेल का? तर बघा, एक वेळ जरी तुम्ही सोयाबीनला ट्रायकोडर्मा वापरला असेल तर परत वापरण्याची फारशी आवश्यकता मला वाटत नाही। जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये जर वापरला असेल तर साधारणतः महिना सव्वा महिन्यापर्यंत ती बुरशी जमिनीतल्या बुरशीला चांगल्या प्रकारे नियंत्रित करते, त्यामुळे पुन्हा वापरण्याची गरज नाही। माझ्याकडे उलाला आणि इमान शिल्लक आहे, तर त्यासोबत भरारी बिग बी घेतलं तर चालेल का? पराठी 85 दिवसाची आहे, बिलकुल चालेल। तुमच्याकडे इमान असेल आणि उलाला जर असेल तर त्यात थ्रिप्स, मावा, तुडतुडा सगळंच कंट्रोल होईल आणि भरारी आणि बिग बीमुळे तुम्हाला इतर फायदे होतील। सोयाबीनला या महिन्यात पेरला तर चालेल का? या महिन्यात पेरण्याची कुठलीही शिफारस सोयाबीनमध्ये नाही आहे। हिंगोलीमध्ये आपले उत्पादनं कुठे मिळतात? हिंगोलीमध्ये गणराज कृषी सेवा केंद्र आहे आणि प्रकाश ट्रेडिंग कंपनी, सुनील कृषी केंद्र, इथं आपण शिफारस करत असलेले उत्पादनं मिळतात। अमावस्येच्या फवारणीमध्ये झेप ऐवजी टॉपअप घेतले होते, आता पुढच्या फवारणीत मागच्या वर्षीचे रायबा उरलेले आहेत ते वापरू का? बघा, टॉपअप हे वाढीसाठी आणि सोबतच काही प्रमाणात फूल लागण्यासाठी काम करतं। झेप हे नवीन फूल लागण्यासाठी काम करतं। रायबा फूल टिकवण्यासाठी काम करतं। भरारी हे फुलाचं कन्व्हर्शन फळामध्ये करण्यासाठी आणि फळाचा आकार वाढण्यासाठी काम करतं। आपल्या पिकाची कोणती स्टेज आहे त्यानुसार आपल्याला संजीवक कोणतं वापरायचं ते आपण ठरवावं। कापसात भरपूर पातेगळ झाले, आता नवीन पाते बहार येण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी? बघा, बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसामध्ये पातेगळ झालेली आहे, त्यामुळं नवीन पातं आणण्यासाठी तिथे एकतर पहिली गोष्ट फॉस्फरसची कमतरता नसावी, त्यासाठी आपण खतांचा वापर आपण पहिले केला असेल तरी थोडंसं जर खत टाकता आलं तर खत द्यावं, जमिनीत अन्नद्रव्याची कमतरता पडायला नको। किंवा 1261-0चं ड्रेंचिंग करू शकता, किंवा पी बूस्ट DX जे आहे, केलिप DX आणि पी बूस्ट DX अर्धा किलो ड्रेंचिंग करू शकता, म्हणजे त्याला फॉस्फरस आणि पोटॅश मिळेल। आणि नंतर मग तुम्ही दुसरा उपाय म्हणजे झेप, आपलं जे संजीवक आहे नवीन पातं काढण्यासाठी चांगलं काम करतं, त्याचा डोस वाढवून 10 मिलीच्या ऐवजी 15 मिली आपण जर ते फवारलं तर नवीन पातं निघेल। मात्र ते टिकण्यासाठी जमिनीमध्ये अन्नद्रव्य असणं गरजेचं आहे। कापसाच्या शेवटच्या डोजमध्ये मॅग्नेशियम, युरिया, बिग बी सोबत मायक्रोन्यूट्रिएंट किट असे द्यावे का? शेवटच्या डोजमध्ये तुम्ही युरिया देणं तर बरोबर आहे, बिग बी सुद्धा देणं महत्त्वाचं आहे। तिथे सोबत मॅग्नेशियम सुद्धा देऊ शकता तुम्ही, किंवा मॅग्नेशियम आणि मायक्रोन्यूट्रिएंट हे सगळं एकत्र करून देऊ शकता। फक्त त्याला पाणी सुटू देऊ नका, थोडं थोडं मिक्स करा आणि द्या। NPK बूस्ट ड्रेंचिंग, फक्त NPKचीच ड्रेंचिंग केली तर चालेल का? चालते। कापूस पिकाला मॅग्नेशियम एकरी 12.5 किलो दिला आहे, सल्फर 3.5 किलो दिला आहे, तरी शेवटचा युरियाच्या डोससोबत बिग बी द्यावं का नाही सांगा? तर तुम्ही मॅग्नेशियम दिलं आहे, सल्फरसुद्धा दिलं आहे, तर बिग बी दिलंच पाहिजे असं नाही। जर तुम्ही मॅग्नेशियम आणि सल्फर दिलं आहे आणि पोटॅश आपण खतातून दिलं असेल तर चालते। बिग बी दिलं तर त्यात पोटॅश, मॅग्नेशियम, सल्फर सोबतच सगळं मिळते। आपले मनापासून आभार। तुम्ही 7777 आश्रय ही जात दिली, सोयाबीनची अशी जात कधीच बघितली नाही, फार प्रमाणात शेंगा आहे, रोगराई पण नाही, आपले आभार, धन्यवाद। आपण दिलेलं जे BGSO 7777 हे वाण सोयाबीनचं आहे आश्रय नावाचं, हे अत्यंत चांगली शेतकऱ्यांची त्याची पसंती येते, खूप चांगलं वाण आहे। त्याच्या शेंगावर लव असल्यामुळं तिथं आळीचा अटॅकसुद्धा शेंगावर नाही, पांढरी माशीचा अटॅकसुद्धा कमी आहे आणि शेंगाचं प्रमाणसुद्धा या वाणामध्ये जास्त आहे। कपाशी पिवळी आहे नाही, कपाशीचे पाने टवटवीत नाही, काय करावं? एकतर पाऊस जास्त पडल्यामुळं खताचं लिचिंग झालं आहे, मी सांगितलं तुम्हाला काल, खतं वाहून गेले, काही जमिनीत फिक्स झाले, त्यामुळं खताचा डोस देणं गरजेचं आहे। त्यासोबत मॅग्नेशियम जर देता आलं तर ते द्या
आणि युरिया मॅग्नेशियम असं जर आपण दिलं, खताचं जे काही राहिलं आहे कमी पडलं आहे, संतुलित खत व्यवस्थापन करणं त्यासाठी गरजेचं आहे. आणि वापसास आल्याबरोबर तुम्हाला तिथं मशागत करणं, पाळी मारणं एक ते महत्त्वाचं आहे. सोयाबीन 15 दिवसापूर्वी चौथी फवारणी झाली आहे, तेव्हा विसल्प वापरले आहे. बाजूच्या शेतात तांबेरा करपा खूप आहे, माझ्या शेतात 1-2 झाडावर आहे, फवारणी घ्यावी लागेल का? लागवडीला 84 दिवस झाले. बघा 84 दिवस झाले म्हणजे आता 15 दिवसात तुमचं कापणीला सोयाबीन येतं, त्यामुळे 1-2 झाडावर करपा असेल तर काही फार चिंता करण्याची गरज नाही, काही फवारणी घेऊ नका. सोयाबीन काढणीला पाऊस उघडता येईल का, उघडेल का याबद्दल ढोबळ अंदाज द्या. बघा आपल्या हवामान तज्ज्ञानं तर अजून पुढचा अंदाज दिलेला नाही, पण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD जे म्हणते ते ऑक्टोबरच्या सुरुवातीला सुद्धा पाऊस आहे. त्यामुळं जर जूनच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यात पेरलेलं सोयाबीन असेल तर मला वाटतं थोडंसं काढणीला, तसं तर जमिनीत ओलावा असल्यामुळं 5-7 दिवस 10 दिवस सोयाबीन कापणी उशिरा सुरू होईल. त्यामुळं आज रोजी हे सांगणं योग्य नाही, पण यावर्षी दरवर्षीपेक्षा पाऊस थोडा लांबलेला असेल असा एक ढोबळमानानं अंदाज आहे. अमावस्येचा फवारा घेत असताना 2 ते 3 पाटे झाल्यावर 20 मिनिटांनी पाऊस आला, उरलेल्या पाट्याला मारल्यावर पुन्हा 10-20 मिनिटांना पाऊस आला, पुन्हा फवारणी करावी लागेल का? बघा साधारणतः 4 तास उलटले पाहिजे फवारणी झाल्यानंतर. तर जर 4 तास उलटले नाही तर काही जे प्रोडक्ट आहेत की जे आंतरप्रवाही ज्याची क्रिया असते पानामध्ये शोषल्या जातात, किमान 2 तास तरी बेस स्टिकर जर वापरलेलं असेल तर 2 तास तरी उलटून गेले पाहिजे. जे स्पर्शजन्य कीटकनाशकं आहेत ते किडीला जर लागले तर त्याचे रिझल्ट येतात, मात्र आंतरप्रवाही कीटकनाशकं जर पाऊस 2 तासाच्या आत पडला तर ते धुवून जाऊ शकतात. पण अशा वेळेस फवारणीची घाई न करता आपण एकदा त्याच्यावर किडीचं निरीक्षण करावं. कीड कमी झाली असेल तर मग पुन्हा मारू नका, जर कीड कमी झाली नसेल तर पुन्हा मारू शकता. तूर सध्या 74 दिवसाची, आता दुसरी शेंडी खुडणी केली, आता इथून पुढं 90 दिवसाला शेंडी खुडणी केली तर चालेल का? नाही, 80 दिवसापर्यंत शेंडी खुडणी करा. अमावस्येच्या 4 दिवसामध्ये जोराचा पाऊस आला तर आळ्या अंड्या घालतात, त्यावर काही परिणाम होईल का? मोठ्या थेंबाचा जर पाऊस पडला अमावस्येनंतर तर काही प्रमाणात आळीचे अंडे हे धुवून जाऊ शकतात. आता ते किती प्रमाणात जातील आणि किती राहतील त्याबद्दल पक्क सांगणं हे शक्य नाही. 2.5 बाय 1 कापूस लागवड केला, कापसाला बोंडे जास्त नाहीत, पाऊस खूप जास्त आहे, फळफांदी 40 दिवसादरम्यान काढली आहे, शेंडा 3 फुटावर कट केला आहे, पण पातेगळ जास्त नाही. इथून पुढे पाऊस राहिल्यास बोंडे तयार होतील का? बोंड तयार होतील, काही चिंता करू नका. विद्राव्य खतासोबत दुय्यम अन्नद्रव्य मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर एकत्र फवारता येते का? एकतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे एकत्र जमतच नाही आणि विद्राव्य खतासोबत हे अन्नद्रव्य एकत्र करून फवारू नये. मी 2 एकरला 2 पॅकेट तुरीला बुडाशी ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग ऐवजी दाट फवारणी केली तर रिझल्ट मिळेल का? बिलकुल, जमीन जर ओली असेल तुम्ही ट्रायकोडर्माच्या ड्रेंचिंगच्या ऐवजी दाट फवारणी केली तरी चालेल. सरेंडर ओढाचीमध्ये प्लॅनोफिक्स घेतले तर चालेल का? बिलकुल चालते, फक्त त्याच्यात मग झेप वगैरे कोणतं टॉनिक वापरू नका आणि विद्राव्य खत सुद्धा वापरू नका. शक्यतोवर प्लॅनोफिक्स वापरताना कीटकनाशक आणि किंवा असलं तर बुरशीनाशक, त्यामध्ये कुठलंही संजीवक किंवा विद्राव्य खतं, मायक्रोन्यूट्रिएंट नाही वापरायचे. कपाशीला पांढरे मुळं वाढल्यानंतर डवरणी करावी की नाही? कपाशीला पांढरे मुळं वाढल्यानंतर तुम्ही डवरणी करू शकता, पण तिथे मुळं तुटणार नाही याची काळजी घ्या, किंवा जमिनीत ओलावा चांगला असेल तर मग तुम्ही खोल डवरणी केली तरी चांगला ओलावा असेल तर चालेल. फुले संगम आणि फुले किमया दोघांनाही शेंगा नाही. बघा, ज्या ठिकाणी मी काल सुद्धा व्यवस्थित सांगितलं की बऱ्याच फक्त वाणाचा तिथं दोष नाही, कुठल्याही वाणाचा दोष नाही, मग ते फुले संगम, फुले किमया असो, 9305 असो, 335 असो, 612 असो किंवा कुठलं रिसर्च असो, जर तुमची खूप जास्त दाटणी झाली आणि फुलं गळून गेले किंवा धुवारीमुळे फुलं गळाले किंवा आळीचा अटॅक खूप जास्त होता तेव्हा फवारणी झाली नाही आणि आळीनं जर सगळे फुलं खाऊन घेतले असतील तर तिथं शेंगाचं प्रमाण अत्यल्प आहे. मग अशा वेळेस तुम्हाला 60 दिवसाचं किंवा 65 दिवसापर्यंत वय असेल तर नैसर्गिकरित्या सुद्धा त्याला नवीन फूल लागू शकते, किंवा झपाट्यानं जास्त फुलं लागण्यासाठी तुम्ही झेप आणि 12XHचा डोस वाढून फवारा तिथं
देऊ शकता. ती व्हरायटी कोणतीही असेल तरी चालेल आणि व्हरायटीचा तिथे कोणत्याही व्हरायटीचा दोष नाही. माझा कापूस 2x1 वरती आहे, लय दाटानं होत आहे. गळफांदी कट केली, शेंडा कट केला, खोडाची पाने काढली, आता फांदीचे पानं काढले तर चालेल का? नाही, एवढे कुटाने करू नका. जर अतिघन लागवड पद्धतीमध्ये कापूस दाटण्याची शक्यता असेल तर तिथं लिओसिनचा फवारा जर दिला तर त्याची वाढ थांबू शकते. माझ्या शेतात बेडवर कपाशी तूर आहे, हिरवे तुरीचे झाड खाली पडत आहे, त्या झाडामध्ये उधळी आहे. उधळी नाही, त्या झाडाला फायटोप्थेरा ब्लाइट म्हणजे फांदीमर रोग आहे. त्या फांदीला डाग पडला आहे, तिथून झाड मरतंय. त्यामुळे त्याच्यावर क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल याचा 30 ग्रॅम प्रतिपंपाचा फवारा द्या. ड्रेंचिंग केल्यावर किती वेळाने पाऊस आल्यावर ते वाया जाते? ड्रेंचिंग केल्यानंतर ते पाणी जमिनीत मुरलं पाहिजे. जमिनीत जर पाणी मुरलं तर फारसं वाया जात नाही. कापूस फवारणी बिग बी पाण्यात पूर्ण मिक्स होण्यासाठी किती वेळ लागतो? भरारी बिग बी फवारणी करायची आहे. बघा, कोणतंही विद्राव्य खत आपण साधारणतः 1 किलो विद्राव्य खत पाण्यामध्ये विरघळवायचं असेल तर कमीत कमी 25 लिटर पाणी तुम्हाला 30 लिटर पाणी घ्यावं लागेल. जास्त कमी पाणी जर घेतलं तर विद्राव्य खत लवकर विरघळत नाही किंवा विरघळतच नाही. किंवा मग 10 लिटरला आपण 100 ग्रॅम जे टाकतो ते तुम्ही डायरेक्ट पंपामध्ये जरी टाकलं आणि हलवून घेतलं तरी विरघळतं. कापूस पिवळा पडला आहे, युरिया मॅग्नेशियम सल्फेट मिक्स करून फेकलं चालेल का? बिलकुल चालेल. युरिया 25 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो टाकू शकता. पण वापसा स्थितीमध्ये त्याला आपल्याला मशागत करून मुळांना हवा लागली पाहिजे, याची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. 46 दिवसाच्या सोयाबीनचे पाने पिवळसर वाणाची होऊन पाने पिवळी पडत आहे. नंतर झाडाचे पूर्ण पाने गळून जात आहे. मागील अतिवृष्टीनंतर होत आहे. 12 दिवस पूर्ण चौथ्या फवारणीला बुरशीनाशक वापरले होते. पुढे काय करावे? बघा, 86 दिवसाचं सोयाबीन म्हणजे जवळपास त्याचा कालावधी आता 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी ते सोयाबीन काढायला येतं. ते पिवळं पडतंय तर त्याचे अनेक कारणं असू शकतात. रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट किंवा तुमचा फ्रॉग आय लिप स्पॉट डिसीज आहे किंवा चारकोल डॉट आहे. पण आता दाना जर भरला असेल शेंगामध्ये तर त्याच्यावर वेगळा कुठला खर्च करण्यात काही तथ्य नाही. तुम्ही खर्च नाही केला तरी दाना त्यात भरलेला असेल तर त्याचं उत्पादन तुम्हाला येईल. मला आपले डिकम्पोजर पाहिजे, कृपया राहुल ॲग्रो अकोलाचा नंबर मिळेल काय? मी 2-3 लाईव्हपासून विचारत आहे. तुम्हाला डिकम्पोजर जर मागवायचं असेल तर राहुल ॲग्रो अकोला यांचा नंबर आहे 9623 27 0011. डिकम्पोजरसाठी राहुल ॲग्रो अकोला यांचा नंबर आहे 9623 27 0011. कापसाला खतासोबत पी बूस्ट केलिप्ट टाकले तर चालेल का? किती वापरावे? एकरी अर्धा किलो पी बूस्ट आणि अर्धा किलो केलिप्ट हे खतामध्ये मिक्स करून सुद्धा तुम्ही कापसाला देऊ शकता. NPK बूस्ट DX किती दिवस काम करते? साधारणतः हे जे बॅक्टेरिया आहेत, मग NPK असेल, पी असेल किंवा के असेल, तर साधारणतः 1 महिन्यापर्यंत त्याची संख्या प्रचंड सुरुवातीला वाढते, नंतर कमी कमी होते. तर किमान 1 महिन्यापर्यंत तरी त्याचा आपल्याला रिझल्ट दिसतात. त्याच्या पुढे सुद्धा रिझल्ट दिसतात. बॅक्टेरियाची संख्या जरी कमी झाली पण अन्नद्रव्याचं शोषण करून घेतल्यामुळं पुढं सुद्धा त्याचे आपल्याला परिणाम दिसत राहतात. परिस्पर्श आणि विसल्प एकत्र फवारले तर चालेल का कापसाला? परिस्पर्श आणि विसल्प नका, सोबत नका घेऊ, दोन्हीपैकी एक घ्या कुठलाही. 1261 टॉपअप NPK बूस्ट एकत्र ड्रेंचिंग करू शकता. 9305 सोयाबीन किती दिवसापर्यंत हिरवे राहते? बघा, 9305चा कालावधी 95 दिवसाचा आहे. पण मी परत एकदा सांगतो, यावर्षी जमिनीमध्ये सगळीकडेच ओलावा जास्त असल्यामुळं या सोयाबीनचे कालावधी वाढू शकतात. 5-7 दिवस सगळ्याच जाती ह्या उशिरा येऊ शकतात. कापसामध्ये राऊंडअप सोबत स्टॉम्प एक्स्ट्रा एकत्र करून घेतले तर चालेल का? छोटे तण आणि समोर तण येऊ नये यासाठी स्टॉम्प एक्स्ट्रा पेंडामिथेलिन नाही, असं करू नका. कपाशी 80 दिवसाची आहे, 30-40 बोंडे आहे, तर फक्त अमोनियम सल्फेट द्यायचे आहे. तर एकरी किती किलो टाकावे? खत फेकून द्यायचे आहे, ड्रिप नाही. ठीक आहे, तुम्ही अमोनियम सल्फेट एकटं देऊ शकता. एकरी 1 बॅग दिली तरी चालेल. पराठी पिवळी पडत आहे, काय करावं? खत द्यावे की फवारणी आणि खतामध्ये NPK DX दिले तर चालते का?
तर तुम्ही सगळ्यात पहिले तर मी सांगितलं वापसा स्थिती, मशागत आणि नंतर खत द्या तुम्ही. खतामध्ये NPK DX चालतं का? तर चालतं. एकरी अर्धा किलो NPK DX खतामध्ये तुम्ही देऊ शकता. कपाशीवर सरेंडर ओढाची एक्स्ट्रा सल्फा बूस्ट यामध्ये 3 मिली प्लॅनोफिक्स वापरल्यामुळे प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाय सांगा. तर याच्यामध्ये सल्फा बूस्ट वापरू नका. तुम्ही सरेंडर घेऊ शकता ओढाची एक्स्ट्रा आणि याच्यामध्ये प्लॅनोफिक्स घेऊ शकता, बाकी काही घेऊ नका. कपाशीला पी बूस्ट, केलिप, रायझर, टॉपअप आपले ड्रेंचिंग करायचे आहे. प्रतिपंप प्रमाण सांगा. कपाशीला पी बूस्ट अर्धा किलो एकरी म्हणजे प्रतिपंप 50 ग्रॅम, केलिप 50 ग्रॅम, रायझर 150 मिली आणि टॉपअप त्याच्यासोबत टाकायची गरज नाही. तुम्हाला रायझर चांगले फायदे देईल. तर पी बूस्ट 50 ग्रॅम, केलिप 50 ग्रॅम, रायझर 150 मिली असं ड्रेंचिंग करू शकता. तुरीला NPK बूस्ट, ट्रायको बूस्ट, टॉपअप, रायझरचे ड्रेंचिंग प्रमाण सांगा. तुरीला सुद्धा तुम्ही NPK 50 ग्रॅम, ट्रायको बूस्ट 50 ग्रॅम आणि टॉपअप रायझर दोन्ही देऊ नका तुम्ही. त्यात सुद्धा रायझरच द्या. त्यात सुद्धा 150 मिली रायझर असं तुरीला सुद्धा ड्रेंचिंग करू शकता. लिओसिन आणि प्लॅनोफिक्स एकत्र जमेल का? बिलकुल नाही. दोन्ही एकत्र घ्यायचं नाही. कपाशीची वाढ 5 फूट आहे. 10 ते 12 बोंड लागलेत. भरपूर बोंड पाहिजे याची माहिती सांगा. खताचा डोस किंवा मुबलक खतं द्या आणि नवीन पातं काढण्यासाठी शेपचा फवारा डोस वाढून 15 मिलीचा द्या. जालना जिल्ह्यातून मंठा तालुक्यातून पांगरी खुर्द गावातून मी बोलतोय. खूप अतिवृष्टी झालेली आहे. मी आदल्या दिवशी कापसाला आणि हळदीला खत पेरून दिलं होतं, ते वाहून गेले असेल का? मला परत पेरावं लागेल का? बघा, जर शेतातून जोरात पाणी वाहिलं असेल आणि खत उघडं असेल तर 100% ते वाहून गेलं असेल. जर खत पेरून दिलं असेल, मातीच्या खाली पडलं असेल तर काही प्रमाणात वाहून गेलं असेल, काही प्रमाणात जमिनीत राहिलं असेल. तर तुम्हाला नक्कीच काही प्रमाणात तरी खत वाहून गेलं असेल, परत खत तुम्ही टाकू शकता. कापूस उधळून जातोय, उपाय सांगा. पाऊस जास्त पडल्यामुळं जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळं कापसाची झाडं उभळतात, झाडं मरतात. त्यासाठी झाडाच्या बाजूला काडीनं 2-3 छिद्र करा. त्याला हवा लागली तर ते झाडं जगू शकतात. किंवा 10 लिटर पाण्यात 150 ग्रॅम युरिया, 150 ग्रॅम पोटॅश आणि 100 मिली रायझर असं जर तुम्ही ड्रेंचिंग केलं, एका झाडाला 100-200 मिली पाणी टाकलं तर ते झाड सुधरू शकतं. कापसाला खत टाकावे की ड्रेंचिंग करावे? जर विद्राव्य खतं असतील तर ड्रेंचिंग करा आणि बल्क फर्टिलायझर असेल तर खत जमिनीतून द्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन आणि निसर्गाच्या कृपेने यंदा सोयाबीन दरवर्षीपेक्षा चांगला आहे. तुमच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला. खूप खूप आभार. आपले सुद्धा आभार. मागील उरलेलं औषध मारता येईल का? डबल मारता येते. कापूस पीक 90 दिवसात झाले. जिब्रेलिक ॲसिड, लिओसिन, बिग बी फवारणी केली तर चालेल का? जिब्रेलिक ॲसिड वापरू नका. विनाकारण पानाचा आकार खूप मोठा वाढतो. त्यामुळं जिब्रेलिक ॲसिड सध्या वापरू नका. 90% बोंडा असेल तेव्हा मग तुम्ही जिब्रेलिक ॲसिड वापरायला हरकत नाही. मात्र पाते, फुलं आणि बोंड असे असताना पानाचा आकार वाढला तर विनाकारण कापसाची गर्दी होते, पांढऱ्या माशीचा अटॅक वाढतो. त्यामुळे सध्या जिब्रेलिक ॲसिड वापरायचं नाही. 80-90% बोंड झाल्यानंतर जे जर वापरायचं असेल तर वापरू शकता. कपाशीच्या फुलात पावसाचे पाणी गेले तर पाते गळून जाते का? हां, दिवसा पाऊस पडला, पांढरं फूल असेल तर त्या फुलात पाणी साचतं आणि ते फूल बोंडाला चिटकतं आणि तिथं बुरशी डेव्हलप होते आणि ते गळून जातं आणि त्याला कुठलंही बुरशीनाशक फवारून काही फारसा जास्त फायदा होत नाही. उडदाच्या शेंगा वाळलेल्या आहेत, पाला हिरवा आहे, त्याला राऊंडअप मारल्यास चालेल का? राऊंडअप नाही, त्याला आपलं पॅराकॉट डायक्लोराइड म्हणजे ग्रामोक्झोन किंवा ओंडो हे जर मारलं तर लगेच दुसऱ्या दिवशी तुमचे पानं जळून जातील. राऊंडअप मारलं तर तुम्हाला 5-7 दिवस लागतील. त्यामुळं ओंडो किंवा ग्रामोक्झोन मारा, लगेच पानं जळून जातील. मी 716 तुरीला ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करून लागवण केली. तसंच जुलै व ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ट्रायकोडर्माची आळवणी केली, तरी पण तुरीचे झाडं मूळ कुजीनं मरत आहे. काय करावं? बघा, मी कालसुद्धा सांगितलं की ट्रायकोडर्माचा वापर करून सुद्धा काही ठिकाणी तूर मरते. ज्या जमिनीमध्ये बुरशी जास्त आहे आणि ज्या वर्षी खूप जास्त पाऊस पडतो अशा वेळेस ट्रायकोडर्मा वापरून सुद्धा मर रोग किंवा फायटोप्थेराब्लाइट फांदी मर तिथं चेक करा. फांदी मराची शक्यता जास्त आहे. जे मुळकूज आहे तिथं प्रमाण नक्कीच ट्रायकोडर्मा वापरामुळं कमी असेल, पण फांदीमर हे ट्रायकोडर्मा एकट्यानं थांबत नाही. त्याला खोडावर सुद्धा क्रिप्टॉक्स किंवा
मेटलॅक्झिन अधिक मँकोझेब रिडोमिल याचा फवारा आपल्याला द्यावा लागेल. 20-0-13 सोबत ट्रायकोबुस DX डेन्चिन चालेल का? चालते. केलिप DX व पिबूस DX खतात मिसळून दिले, 6 दिवस झाले, पाऊस नाही आला, काही होईल का? काही होत नाही. ते जमिनीत गेलं, ते त्याचं काम करणार, त्याची चिंता करण्याची गरज नाही. त्याला ओलावा मिळाला की तो त्याचं काम चालू करून देईल. सोयाबीनचे खालचे पानं पिवळे पडलेत, शेंगा वरच्या भरल्या, खालच्या शेंगा भरल्या नाहीत, तर खालच्या शेंगा भरल्या का नाही? सोयाबीन पेरणी भरतील का नाही? भरतील. वरती जरी पानं हिरवी असतील तरी खालच्या शेंगा भरायला मदत होईल. केलिप, पिबूस्ट, युरिया, मॅग्नेशियम कापसाला दिले तर चालेल का? तिसरा डोस 2 डोसमध्ये DAP पोटॅश दिले. DAP पोटॅश दिले. हां, युरिया, मॅग्नेशियम आणि केलिप, पिबूस्ट चालेल, सगळं सोबत चालेल. कपाशीची वाढ जास्त होत आहे आणि पातेगळ मोठ्या प्रमाणात होत आहे, प्लॅनोफिक्स, लिओसिन चालेल का? लिओसिन आणि प्लॅनोफिक्स सोबत वापरू नका. प्लॅनोफिक्स सोबत कुठलंही संजीवक जसं झेप, बरारी किंवा कोणतंही टॉनिक वापरू नका. विद्राव्य खत वापरू नका. प्लॅनोफिक्स सोबत कीटकनाशक आणि काम पडलं तर बुरशीनाशक फक्त वापरा. तुरीवर 19-19-19 सल्फर आणि टॉपअपचा फवारा चालेल का? बिलकुल चालतो. त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये नगर, संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या सप्टेंबर महिन्यामध्ये जो तुमचा याचा प्रसार होतो, वांज रोगाचा प्रसार सप्टेंबर महिन्यात कोळी कीड करते, त्यासाठी हा फवारा तुम्ही सल्फर टॉपअप आणि 19-19 गरज असली तर, नाहीतर सल्फरचा जरी दिला एकटा तरी चालेल. कांद्याची किंमत अंदाजे काय असेल? आपला बुस्टरचा जो कांदा आहे बीज 78-88 हा गुलाबी रंगाचा कांदा आहे. टिकवण क्षमता त्याची जास्त आहे, उत्पादन क्षमता सुद्धा चांगली आहे, आकर्षक रंग आहे आणि याची बाजारात किंमत साधारणतः तुम्हाला 2100 ते 2200 रुपये किलो, म्हणजे 1100 रुपयाला अर्धा किलोचं पॅकेट तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होईल. प्लॅनोफिक्स सोबत परिस्पर्श अधिक नॅनो युरिया फवारणी करता येईल का कापसावर? परिस्पर्श नका घेऊ, नॅनो युरिया सुद्धा घेऊ नका. प्लॅनोफिक्स सोबत जास्त भानगडी प्लॅनोफिक्स सोबत करू नका. थोडक्यात सांगायचं झालं तर, माझ्या कापसाच्या शेतात 2 फूट पाणी साचले होते, 6 तास पाणी होते, त्यामुळे खालच्या फांद्या, पाते, बोंड खराब झाली, तर शेंडे खुडणी करावी का आणि खताचा डोस देऊ का? बघा, तिथे पुन्हा पूरग्रस्त जर ते शेत असेल, पाणी साचू शकत असेल तर तिथं जास्त खर्च करू नका. पाणी साचण्याची शक्यता नसेल तर खत तुम्ही देऊ शकता. सध्या शेंडा खुडू नका. त्याचा काय परिणाम होतो 5-6 तास पाणी साचल्यामुळं, त्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर पुढे निर्णय घ्या. आश्रय 77-77 खूप छान आहे. मी 6 एकर पेरले, त्र्यंबक 3 एकर पाण्यात उभे आहे व शेंगा पण आहेत. मी ट्रॅक्टर पेरणी केली व हलक्या शेतात 4 एकर 9305 पेरणी केली. माझे सर्व सोयाबीन खूप छान आहे. व्हेरी गुड, खूप चांगलं. तुम्ही पूर्ण नियोजन आपण सांगितलं तसं केलं असेल, त्यामुळं तुमचं सोयाबीन आणि निसर्गाची सुद्धा साथ असेल. मी दादालाड पद्धतीनं कापसाची लागवड केली आहे. आज तारखेला कापूस 80 दिवसात झाला आहे, परंतु पावसामुळे कापसाची वाढ फक्त 1 ते 1.5 फूट झाली आहे. त्यात गळफांदी व फळफांदी कोणती कृपया मार्गदर्शन करा. फक्त 1-1.5 फूट कापूस वाढला असेल तर तुम्ही गळफांदीच्या नादी लागू नका, कापसाला वाढू द्या. जर तिथे मला नाही वाटत की बा सध्या 1-1.5 फूटच वाढ आहे तर तुमची दाटणी होईल. ज्या दिवशी असं वाटतं आपल्याला की बा दाटणी होण्याची शक्यता आहे, त्या दिवशी गळफांदी तुम्ही कापा. प्लॅनोफिक्स, बोरॉन 05234 एकत्र फवारणी केली चालेल का? नाही. प्लॅनोफिक्स सोबत फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरा. विद्राव्य खत, सूक्ष्म अन्नद्रव्य, संजीवक वापर टाळा. अमरवेलला मारणारे औषध संशोधन करा भाऊ, तुमचे खूप उपकार होतील शेतकऱ्यांवर. नाही, उपकार वगैरे नाही, आमचं संशोधन चालूच आहे. आम्ही परवाच एक ट्रायल घेतला आहे, त्याचे रिझल्ट काय येतात ते आल्यानंतर तुम्हाला जर चांगले रिझल्ट असतील तर अमरवेलासाठी तुम्हाला औषध आम्ही सांगू. झेप, रायबा, टॉपअप कितव्या दिवशी लागू होते? हे संजीवक जे आहेत फवारल्यानंतर साधारणतः 3ऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा परिणाम दिसणं चालू होतो. रायबा, परिस्पर्श आणि विसल्प एकत्र फवारणी केली चालेल का? रायबा, परिस्पर्श, विसल्प. रायबा आणि परिस्पर्श एकत्र चालेल, विसल्प तिथं घेऊ नका, किंवा विसल्प घ्यायचा असेल तर परिस्पर्श तिथं घेऊ नका. माझ्या भावाच्या शेतात 1.5 एकर 25 किलो आश्रय पेरलं, टोकन खूप सुंदर आहे. व्हेरी गुड. असंच मी म्हणेल की बाबा ठीक आहे, आपल्या बुस्टरच्या संशोधित जाती आश्रय असेल, त्र्यंबक असेल, सई असेल, याची ठिकठिकाणी पाहणी करा.
अजून तुम्हाला दुसरं कुठलं चांगलं वाटत असेल तर आताच त्याचे वैशिष्ट्य पहा. म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी कोणत्या जातीचं आपल्याला किती एकर क्षेत्रात पेरणी करायची याचा निर्णय घेणं आपल्याला आता शक्य होतं. सध्या कापूस आपलं सोयाबीन पीक हे पाहणीच्या अवस्थेमध्ये आहे. त्याचे सगळे वैशिष्ट्य आता आपण पाहू शकतो. आणि आश्रय, त्र्यंबक आणि सई हे जे बूस्टरचे संशोधित वाण आहे ते अवश्य पहा. 3x1 अंतरावर कापूस लावलेला आहे, गळफांदी काढलेली आहे, शेंडा पण फुटला आहे, फळफांदीच्या वरून गळफांदी निघत आहे. आता काय करावे? लिओसिन फवारा. अति पावसामुळे तुरीची वाढ कमी झाली. तूर बेडवर आहे, त्यावर टॉपअप 1919 ची फवारणी केली तरी वाढ झाली नाही. त्यामुळे शेंडे खुडणी करू शकत नाही. करिता तूर वाढ व फांदे वाढीसाठी फवारणी सांगा. त्याला तुम्ही 1919 टॉपअपचाच एखादा अजून फवारा देऊ शकता. ड्रेंचिंगमध्ये NPK रायझर जर दिलं तर सगळ्यात पहिले तर वाफसा स्थिती येणं गरजेचं आहे. जास्त पाण्यामुळे वाफसा नसल्यामुळे तुरीची वाढ कमी आहे. वाफसा स्थिती आली जर त्याला ड्रेंचिंग करा. ओनियन बीज बूस्टरचे अकोटमध्ये कुठे मिळेल? अकोटमध्ये बालाजी कृषी सेवा केंद्र आहे किंवा तुमचं शेतकरी कृषी सेवा केंद्र आहे, तिथे तुम्हाला बियाणं मिळेल. सरेंडर फवारणीनं जुलाब झाला, इतका भयानक औषध आहे भाऊ तुमचं. सरेंडर हे अंगावर जर पडलं तर नक्कीच तिथे त्रास होतो. त्यामुळे हे औषधं अंगावर पडणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दादालाड पद्धत. कापूस आहे, पडला आहे, आतापर्यंत चांगला होता, तुम्ही सांगितलं तसं फवारणी औषध वापरले, पण कापूस पडला आहे, बोंड काळे पडले, परिणाम कसे राहतील? बघा, ज्या बाजूनं कापूस पडलाय त्याला तिकडून उचला आणि त्याच बाजूनं पायानं त्याच्या खोडाजवळ दाबा, म्हणजे तो तिथं उभा राहील. कापूस उबळायला 100% झाडं जळतायत, नीट अवतीला दुकानदार औषध काही देत नाही, काही बी देते. शेतकऱ्यांकडून दुकानदार लुटतायत शेतकऱ्यांना. उबळायला तर सोपा उपाय, 10 लिटरला 150 ग्रॅम युरिया, 150 ग्रॅम पोटॅश याचं ड्रेंचिंग करा. थोडं खर्च करायची तयारी असेल तर 100-150 मिली त्याच्यात रायझर टाका. 1-2 झाडं असतील तर काहीच करू नका, त्याच्या बाजूला फक्त काडीनं छिद्र करा. चारकोल रॉट रोगामुळं आपल्याला पुढील वर्षी मका पीक अपायकारक होईल का? नाही, मका घेऊ शकता. चुनखडीवरील कापूस वाढ होत नाहीये, त्याला उपाय सांगा. त्याला 1 पाव तुमचं झिंक EDTA 250 ग्रॅम आणि 250 ग्रॅम फेरस EDTA याचं ड्रेंचिंग करा. मी 716 तुरीला ट्रायकोडर्मा बीज प्रक्रिया केली. जुलै-ऑगस्टमध्ये हा प्रश्न घेतला आपण. आळवणी केली, तूर मरते. फायटोथेराब्लाइट, खोडाला चट्टे पडलेले असतील तिथून झाडं मरतायत, त्याला क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्डचा खोडावर आणि फांद्यावर फवारा घ्या. माझ्या कपाशीला 20-25 बोंड आहेत आणि 80 ते 100 पात्या आहेत, पण पिवळ्या रंगाची फुले आणि काही पात्या गळत आहेत. मी बोरॉन सुद्धा फवारलं पण तरी विशेष फरक पडला नाही. पात्या तर गळणार, फुलं गळतात म्हणजे बोरॉनची कमतरता असू शकते. परत एकदा बोरॉन फवारा. सोयाबीनमध्ये कीटकनाशकासोबत एजिल तणनाशक वापरले तर चालेल का? नाही, आता इतक्या या स्टेजला तणनाशकं वापरू नका. आपल्या मार्गदर्शनात शेती करतो व आपले औषधं वापरतो. मी यावर्षी राऊंडअप मारलं, कपाशी भाजली होती, आता हिरवी आहे, 3 फूट आहे, पण पाती व फूल एकही नाही. काय फवारू व पाती फूल येणार नाही का? येणार, सांगा. बिलकुल येईल, काही अडचण नाही. तणनाशक राऊंडअप मारलं तर आता हिरवी जर झाली असेल तर त्याला खत वगैरे व्यवस्थित द्या. झेप 1261चा फवारा द्या, नवीन पातं येईल. आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही फवारणी केली. सोयाबीन खूप छान आहे. धन्यवाद. 3 महिन्याच्या तूर पिकाची सरासरी वाढ किती असते? आता वाढ करण्यासाठी टॉनिक फवारे का? 3 महिन्याच्या तुरीची साधारणतः डोक्या इतकी वाढ झालेली असती, फांद्या भरपूर असतात. कमी वाढ असेल तर टॉपअप 1919चा फवारा तुम्ही देऊ शकता आणि ड्रेंचिंगमध्ये NPK बूस्ट आणि रायझर वापरू शकता. तुमच्या मार्गदर्शनाखाली कपाशी खूप चांगली आहे, पण पाण्यामुळं फुलं पकून पडतात. पाण्यामुळं फुलं मी सांगितलं बोंडाला चिटकतात आणि गळतात. त्याला कुठला उपाय फारसा इफेक्टिव्ह उपाय नाही. केलिप DX, पीबूस DX मी खतात दिले, 6 दिवस झाले, पाऊस आला नाही, काही फरक पडत नाही, काय होत नाही. कपाशीवर प्रोफेनोफॉस 50चा डोस किती घ्यावा? 30 मिली. नॅनो DPP आणि नॅनो युरियाचे रिझल्ट आहेत का आणि ते कशासोबत वापरले तर चालतात?
नॅनो DAP नॅनो युरियाचे रिझल्ट आहे. एका पोत्याची बराबरी जरी करत नसेल पण त्याचं काही ना काही त्याचा फायदा होतो. ते तुम्ही कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत घेऊ शकता. शक्यतोवर संजीवक विद्राव्य खतासोबत ते घेऊ नका. सोयाबीनमध्ये कुठे कुठे येलो मोजॅकचे झाड आहे. सोयाबीन 75 दिवसाचं आहे. फवारणी कोणती करावी, ओढाची एक्स्ट्रा फवारावे का? आता नका फवारू. आता 75 दिवसात झालंय. एखाद दुसरं झाड असेल तर उपटून टाका आणि विनाकारण आता त्याच्यावर फवारणी करून जास्त खर्च आपल्याला करायला पुरणार नाही. सोयाबीनला शेंगा आणि फुलं नाहीत, उपाय सांगा. मी सांगितलं 60 दिवसा 65 दिवसापर्यंत सोयाबीन असेल तर त्याला नैसर्गिकरित्या सुद्धा फुलं लागू शकतात. जास्त फुलं लागण्यासाठी तुम्ही झेप आणि 1261चा डोस, झेपचा 20-25 मिली, 1261 150 ग्रॅम फवारू शकता. त्यात अळीनाशक आणि बुरशीनाशक सुद्धा वापरू शकता. आपण सांगितल्याप्रमाणे ट्रायकोडर्मा आणि NPK बुस्टची आळवणी केली आहे. एकही झाड मेलं नाही, पण पाण्यामुळे तूर पिवळी आहे, उपाय सांगा. वापसा स्थिती आल्याशिवाय तूर तुमची सुधारणार नाही. परभणी सोयाबीन करपून गेली आहे, शेंगाच्या पापड्या झाल्या आहेत. त्या खोडात अळी होती किंवा अळीनं नुकसान केलंय, खोड पोखरलंय, त्यामुळे तसं झालंय. अद्रक सडीसाठी रामबाण उपाय सांगा. सड येऊ नये म्हणून काय घ्यावे आणि ट्रायकोसुडोबूस मोठ्या प्रमाणात वापरत आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अद्रक, हळद हे पिकं पाण्यासाठी फार सेन्सिटिव्ह आहे आणि त्याच्यामुळेच त्याला बेडवर लावतात. त्यामुळं जेवढं मोठं बेड करता येईल आणि पाण्याचा निचरा जेवढा चांगला होईल तेवढं तिथं सड कमी येईल. जर पाण्याचा निचरा होत नसेल, पाणी साचून राहत असेल किंवा बेडमध्ये ओलावा जास्त असेल तर तुम्ही कोणतंही बुरशीनाशक वापरलं तरी सड तिथं रोखता येत नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याचा निचरा. त्यामुळं मोठ्यात मोठं बेड करून पाण्याची वापसा कशी स्थितीत राहील, बेडवर पाणी साचणार कसं नाही, बेडमध्ये पाण्याचा कमी प्रमाण कसं राहील याची काळजी घ्या आणि ट्रायकोसुडो याचा वापर करत राहा. कपाशीत पातळ लवकर बोंडात तयार होण्यासाठी कोणतं टॉनिक वापरावं? कापसाच्या पात्याचं कन्व्हर्शन बोंडात होण्यासाठी तुम्ही भरारी आणि बोरॉन, भरारी 7 मिली प्रतिपंप, बोरॉन 20 ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता. अद्रकासाठी ट्रायको आणि सुडोबूस्ट किती दिवसांनी द्यावे? साधारणतः 1.5 महिन्याच्या अंतरानं तुम्ही देऊ शकता. तुमच्या ऑनलाईन प्रोडक्ट कसे मागवायचे? farmission.in या वेबसाईटला भेट द्या. स्पेलिंग आहे FARMISSION.in, farmission.in. या वेबसाईटवर ज्यांना ऑनलाईन उत्पादनं मागवायचे आहेत, साधारणतः 7-8 दिवस लागतात ते मिळायला, पण घरपोच मिळू शकतात. तर farmission.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन उत्पादनं मागवू शकता. FARMISSION.in. तुरीला जमिनीतून खत देणे शक्य नाही, एकदा शेंडे खुडणी झाली, खत व्यवस्थापन कसे करावे? त्याला तुम्ही नॅनो DAPचा फवारा देऊ शकता. जमिनीतून नाही देता आलं तर नॅनो DAP फवारणी करून द्या. प्लॅनोफिक्स सोबत मायक्रोन्यूट्रिएंट चालतात का? नाही. तूर सरळ वाढली, फांदीसाठी काय करावं? शेंडे खुडा. ताबोली PGRनं फुल आणि कळ्या गळतात का? सोबत प्रोपिकोनाझॉल घेतलं होतं. ताबोली हे मी प्रिक्लोबिटाझॉल जे संजीवक आहे हे आंब्यासारख्या झाडाला फुलोरा काढण्यासाठीचं आहे. ते शक्यतोवर सोयाबीन, कापूस, तूर या पिकामध्ये शिफारस नाही, पण काही कंपन्या त्याला त्यात विकतायत. याचा सगळ्यात मोठा परिणाम असा होऊ शकतो की जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता आहे, पावसाचा ताण पडला किंवा जास्त पाणी साचलेलं आहे, अन्नद्रव्य मुळं उचलत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर हे ताबोली किंवा वेगवेगळ्या नावानं ते घटक जर फवारलं तर तिथं निश्चित तुमचं नुकसान होऊ शकतं. पटियाला पॅक एक्सपायरी झालेला आहे, कापसाला जमेल का? गेल्या वर्षी आणलं होतं. आपले औषधं जे आहे एक्सपायर झाल्यानंतरही 3-4 महिन्यात जरी फवारले तरी तुम्हाला तसेच रिझल्ट येतील, काही चिंता नाही. कापसात पॅराक्वाट तणनाशक वापरले, आता खूप झाडं खोडापासून तुटून पडत आहे, खूप नुकसान झालं. हां, तर पॅराक्वाट डायक्लोराईड किंवा ग्लायफोसेट दोन्हीसुद्धा कोणत्याही पिकामध्ये हिरव्या रंगाचं खोड असेल आणि त्याच्यावर जर पडलं तर तिथं झाडं मोडू शकतात. त्यामुळे ती काळजी आपण नेहमी सांगतो की खोडावर पानावर पडणार नाही अशी काळजी घ्या. तर मंडळी, हे सगळे प्रश्न होते. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.